चला आज बनवायची आपल्याला मस्त पोंगळीची भाजी आणि त्याच्यासाठी मसाला आपल्याला सुरुवातीला काढायचा आहे. कांदे घेतलेले आहे मी आणि ते मधोमध चिरून घेतलेले आणि ते आपल्याला भाजून घ्यायचे मस्त. खोबरं पण घेतलेलं आहे, ते पण भाजून घेतलेलं आहे. आणि आलं, लसूण, कोथिंबीर आणि आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. पाणी टाकायचं नाही, आपल्याला कोरडाच मसाला करायचा आहे. घरामध्ये आपल्याला भाजीला काही नसलं म्हणजे आपल्याला पोंगळीची भाजी करता येते. तुम्हाला प्रश्न पडला असेल पोंगळीची भाजी म्हणजे काय, तर आपण बेसन पिठापासून तयार करता आणि त्याच्यामध्ये बघा आता मीठ वगैरे टाकून जिरे पावडर पण टाकलेली मी आणि गरम पाणी टाकून आपलं मळून घेतलेले बेसन पीठ मस्त. आणि आपल्याला त्याची आता पोळी लाटून घ्यायची, मोठी पातळ लाटून घ्यायची मस्त. आता 2 याच्यात मी करून घेतलेले, 2 उंडे केलेले बेसन पिठाचे. आपल्याला 2 पोळ्या लाटून घ्यायच्या मस्त आणि मस्त पोंगळीची भाजी आपल्याला तयार करायची. आपण जसं पाटोड्या करतो ना, पण ह्या गोल करायच्या आपल्याला. आणि आता लाटून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये बघा टाकण्यासाठी आपण खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, खसखस घेतलेली आणि पांढरी तीळ घेतलेली आहे. मोठी पोळी आपल्याला लाटून घ्यायची पातळ. खूप छान लागते भाजी, एकदा ट्राय करा तुम्ही पण, तुम्हाला नक्की आवडेल. चांगली मोठी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. पीठ लावलेलं मी परत आणि परत मोठी करून घेतलेली पोळी लाटून. आणि बघा आता आपली पोळी लाटून झालेली मस्त बेसनाची. आणि आपला तो कोरडा मसाला आहे ना, तो थोडासा मी काढून घेतलेला ह्याला लावण्यासाठी, कारण आपण पाण्याचा वापर नव्हता केला. थोडा मी मसाला काढून घेतला होता. आता आपल्याला पूर्ण लावून घ्यायचा येतो तो थोडा थोडा. आणि नंतर त्याच्यावरून आपल्याला खोबऱ्याचा कीस, खसखस आणि तीळ टाकायची. आणि आता सुरुवातीला मी खसखस टाकून घेते पूर्ण. सगळीकडे टाकून घ्यायची मस्त. आता खसखस टाकून झालेली आहे. आता तीळ घ्यायची आपल्याला, पांढरी तीळ, ती पण टाकून घ्यायची. आणि खोबरं पण टाकलेलं आहे बघा मी पूर्ण. ते थोडंसं एक लाटणं फिरून घेतलेलं आहे म्हणजे पडणार नाही. आणि आपल्याला आता कापून घ्यायचं आहे बघा. पिझ्झा कटर घेतलेले आहे मी, आपण चाकूनी पण कापू शकतो. आणि आता मस्त पोंगळी तयार करायची बघा आपल्याला, गोल गोल. म्हणून आपण याला पोंगळीची भाजी म्हणतो, कोणी आमटी पण म्हणतं पोंगळीची. आपण खांडवी कशी तयार करतो तशा प्रकारेच आपल्याला गोल गोल तयार करायचे, पण याला पोंगळी म्हणतो आपण. बघा किती छान दिसते. आता आपल्याला सगळ्या अशाच करून घ्यायच्या आहे. मस्त खसखस, खोबरं किती छान दिसतं बघा त्याच्यामध्ये. आणि सगळे आपल्या तयार झालेले आहे बघा. एका ताटात काढून घेतलेले आहे मी. आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, तेल पण टाकलेले आहे आपण, कढीपत्ता टाकलेला आहे बघा मी.
आणि आता वाटलेलं काळं वाटण टाकायचं आहे मस्त त्याच्यामध्ये. सगळं काळं वाटण टाकून झालेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे बघा. थोडं परतून घ्यायचं आपल्याला मसाला मस्त. आणि त्याच्यामध्ये आता मी टोमॅटो टाकलेला आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं, टोमॅटो मसाला. त्याच्यामध्ये आता आपण मसाले टाकूया. धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला, हळद. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाला सगळे. थोडंसं गरम पाणी टाकायचं आपल्याला, म्हणजे मसाले खाली लागणार नाही. आणि थोडं झाकण लावून आपल्याला होऊ द्यायचं आहे मसाला. बघा खूप छान झालेला आहे मसाला आपला. तेल सुटलेलं आहे मसाल्याला. परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि परत गरम पाणी टाकायचं आपल्याला. मस्त मस्त रस्सा तयार करायचा आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पोंगळी टाकायची. मीठ टाकले आहे चवीनुसार. आता आपल्याला टाकून घ्यायचे आहे सगळ्या पोंगळी. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण, आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हाला खूप आवडेल. बोटं चाकून खाल अशी ही भाजी तयार झालेली आपली मस्त पोंगळीची भाजी. बघा उकळी आलेली मस्त, आणि तयार झालेली आपली पोंगळीची भाजी. छान उकळी आलेली भाजीला मस्त, आणि शिजली पण आहे बघा आपली पोंगळी. आणि आता एका ताटात काढून घ्यायची बघा मस्त खाण्यासाठी आपल्याला. आणि किती मस्त कलर आलेला आहे बघा भाजीला पण.